मित्रांनो, आपल्याला जर इन्व्हर्टरचं कनेक्शन करायचं असेल स्विच बोर्डमध्ये तर ते कसे करायचे बघू शकता. हा एक पूर्ण स्विच बोर्ड वायरिंग केलेला आहे. त्यामध्ये मला हे 3 स्विच काय करायचे आहे, इन्व्हर्टरवरती जोडायचे आहे व हे 2 स्विच आपल्याला मेन लाईनवर जोडायचे आहे. तर मी काय करणार, इथे जी मेन शॉर्ट केलेली ही लिंक होती, हे काय करायचे आपल्याला इथे कट करायचे. आपण बघू शकता हे जे स्विचचे खालचे टोकं आहेत हे सगळे एका तारेने शॉर्ट केलेले असतात. तर मी इथे काय केले, हे 3 स्विच सेपरेट केले जे की आपल्याला इन्व्हर्टरवर जोडायचे आहे व हे 2 स्विच सेपरेट केले. आता बघू शकता माझ्याकडे या 2 वायर्स आहेत, त्यातली ही जाड वायर जी आहे इन्व्हर्टरवर आहे व ही जी वायर आहे मेन लाईनची आहे. तर मी इन्व्हर्टरची वायर कशी जोडतो बघू शकता आपण. तर हे 3 स्विच मला काय करायचे आहे, इन्व्हर्टरवर करायचे आहे. तर मी या 3 स्विच पैकी कुठल्या एका स्विचच्या खालच्या टोकाला मी इन्व्हर्टरची वायर जोडून देणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने मी ही वायर इथे जोडून दिली आहे, व्यवस्थित स्क्रू टाईट केला आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, मेन लाईनची जी वायर आहे ती मेन लाईनची वायर उरलेल्या ह्या 2 जे स्विच आहे यापैकी कुठल्या एका स्विचच्या खालच्या टोकाला जोडून घ्यायची. अशा पद्धतीने मी इथे मेन लाईनची वायर जोडून घेतली आहे, बघू शकता. आता आपल्याला काय झालंय, इन्व्हर्टरचंही कनेक्शन पूर्ण झालंय व मेन लाईनचंही कनेक्शन पूर्ण झालं. हे 3 स्विच आपले इन्व्हर्टरवर आहे व हे 2 स्विच आपले मेन लाईनवर आहे. तर आता ह्या 3 स्विचवर आपण बघू शकता की या 2 स्विचवरती आपले इन्व्हर्टरवरच्या स्विचवर आपण हे 2 बल्ब लावले आहे. तर आपण यांना चेक करून बघू की व्यवस्थित कनेक्शन झालंय की नाही. आपण इन्व्हर्टरचे कनेक्शन या बोर्डमध्ये केलं आहे. आता आपल्याला काय करायचं, चेक करायचं. आपण मेन सप्लाय चालू केला असता, आपण बघू शकता या स्विच बोर्डमध्ये मेन सप्लाय चालू झाला आहे, इथे इंडिकेटर लागला आहे. मेन स्विच बंद केला असता आपल्याला काय होतो, इथे सप्लाय बंद होतो. आता काय करायचं, मेन स्विच ऑन करून आपल्याला हे दोन्ही बल्ब व्यवस्थित काम करताय की नाही चेक करायचं. बघू शकता आपण, मी स्विच ऑन केला असता हा पहिला बल्ब चालू झालाय, दुसरा बल्ब आपला चालू झालाय. दोन्ही बल्ब बंद करायचे, मेन लाईट पण बंद करायची. आपण बघू शकता मेन लाईट बंद झाली, तरी पण आपला इन्व्हर्टर वरती हे दोन्ही स्विच चालू असल्यामुळे आपले काय होतील, हे दोन्ही बल्ब चालू होतील. बघू शकता आपण. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इन्व्हर्टर वरती कुठलेही स्विच बोर्ड करू शकतो. जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.